देव आहे किंवा नाही? आतापर्यंत जगात रक्ताच्या 2 पेशी आहेत, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. रक्ताला 4 गट आहेत, ए बी आणि ओ गटाचं रक्त सगळ्या गटाला चालतं. हिमोग्लोबिन मुळे रक्ताचा रंग लाल आहे. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, महाराष्ट्रात साखर सम्राट आहेत, शिक्षण सम्राट आहेत, बचत गट सम्राट आहेत, छावणी सम्राट आहेत, अनेक प्रकारचे सम्राट आहेत, पण महाराष्ट्रामध्ये रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला? मग ऐका उत्तर आला हा म्हणा, नाही तर नाहीला नाही म्हणा. अन्नाचं रक्त जो करतो तो दिसत नाही, पण आहे त्याचं नाव देव. म्हणजे देव आहे. बरोबर, देव. अजून जोऱ्या देव. देव. एखादा म्हणेल हे पटलं नाही. दुसरा प्रश्न, MSc बॉटनी, BSc बॉटनी, सुलजी जर कोणी असे शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, तर त्यांना प्रश्न आहे, झाड जमिनीत लावलंय, खाली गेल्या त्या मुळ्या आहे, वरती आलं ते खोड आहे, खोड आले फांद्या आहे, फांद्यावाली पानं आहे, पानवाली फुलं आहे, फुलाला 4 भाग, निधरपुंज, दलपुंज, पुमंग, जायंग. इन इंग्लिश इट इज कॉल्ड गॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनेशियम. देअर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मुळात घातलेलं पाणी शेंड्यात गेलंच कसं? हे कोणत्या इंजिनियरचं कंट्रक्शन आहे? त्या इंजिनियरचं नाव देव आहे. म्हणजे देव देव देव. एखादा म्हणेल हेही पटलं नाही. तिसरा प्रश्न, नारळात पाणी आलं कुडून? किती दिवस शाळेत जाय पळ. अहो शाळा काढणारालाच काढायला नाही तर तुला काय वांग काढायचंय? अरे नारळात पाणी कुठून आलं बावळ्या? तर देवाची करणी. नारळात पाणी. एखादा म्हणेल हेही पटलं नाही. चौथा प्रश्न, हॉस्पिटलमध्ये पेशंट पडलेला आहे, पेशंट मुर्दाशवर आहे, डॉक्टर त्याच्या जवळ आहे, त्याला भेटणारा नातेवाईकही त्याच्या जवळ आहे, पण जो मरणार आहे त्याला माझ्यातलं काय चाललंय हे सांगता येत नाही, आणि जो जवळ बसलाय त्याला याच्यातलं काय जातंय हे दिसत नाही. म्हणजे दिसतही नाही, सांगताही येत नाही. त्या चैतन्याचं नाव देव आहे. म्हणजे देव देव. आणि इथून पुढे अजून एखादा बिंडोक डोक्याचा म्हणेल हेही पटलं नाही. शेवटचा प्रश्न, उद्या बाळ जन्माला येणार आहे, आजच आईच्या सणात दूध तयार आहे, आजच. मग एखादा बिंडोक मेंदूचा म्हणेल घडू शकतो. नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही? त्याचा नियमवाट आहे ना. मग एक टाइम पोरग त्याच्या आईला पिलं पाहिजे, एक टाइम त्याच्या म्हणा बापाला पेलं पाहिजे. पण पोरग त्याच्या बापाला का पेत नाही? 9वा अध्याय, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. हे सगळं जगच देवाच्या ताब्यात. हे शरीर
मग एखादं म्हणेल मी 11वीला आहे, 11वीला 12वीला खातो कोण? आणि तुला काय कळत आहे कॉलेजला? आता 11वीला गेला टोन घे तू प्राध्यापकाची टिंगल करतो, त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, तुला एकच अंडरपॅन्ट आहे. देव महिला मंडळ गुरुवार संपले बर, काय वागण्या बिगण्यात फरक नाही? बर, किती गुरुवारापैकी तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या पाया पडल्या नाही? मग काय जग माराय गुरुवार गेले का? अहो पार्वतीनं गुरुवार केला आणि शंकर धाब्यावर जावला, काय बघ त्याचा? अहो पार्वतीचा दणका उठला, दुर्गड भारी, शंकर म्हणतो लिंबू पीड. 4 गुरुवार करते, सासरा उपाशी मारी ती. काय बघ काय करायची गरज नाही. वयवन प्रमाण आपण पाठ पर्यंत येणार. तिसऱ्या त्यातले विठाळकरी मंडळी, महाराज मंडळी सर्वांसाठी तुम्ही शरीर न पिडावे, तुम्ही व्रतनियम न करावे, तुम्ही देवांतरा न वजावे, आणि तुम्ही तीर्थाशी ना जा. तुम्ही देवाला जायचं नाही, बोंबलं धिंडायचं नाही. काशीला जातो कशाला? ओय, आणि काशी बिशीला जाणारे याडपट ध्यानात ठेवा, काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसतं, असा नियम आहे. काशीला गेल्यावर मोक्ष मिळतो, मग तिथं मारावं लागत आहे. हे बावलट काशी गावात येतं, मी त्यावेळेस काढणी कानपाट फोडीन. काशी यंदा तुला जायलाच कोणी सांगितलं होतं काशीला? पैसे घालवले, ती कोणाला तर गाय दूध झालं कमी पडली, आणि दोन्ही पोरं वाहिली हीच काशी झाली. गेलता घाल तिकडे का? मग तुम्ही म्हणाल महाराज काशीवर एवढं वाईट कोण बोलला? होई आपल्याकडं मोक्ष देऊन उदार काशी होई की परी वेचावे लागे शरीर ती आहे का? हो, तुम्ही देवांतरानं बजावी, तुम्ही देवाला जायचं नाही, बोंबलं थिंडायचं नाही. अहो 9,000चा बोकड कापला देवाला, 9,000चा बोकड, आणि देवाला वाहिल्या नाख्या खूर. हे लोक नाख्या का आवत माहितीये? ते शिजत नाही, त्या शिजल्या ना देव वासवत मी आला. अरे बोल, तू झोपा घेऊ राहिला. लय नमुने महाराज आता आज तरी इथं कमी बसलेले आहेत, नाही तर हे आणि यांच्या नादी लागणं म्हणजे काय सोपा खेळ नाही. लय क्वालिटी आहे द्या, पाहतो असं करू राहिला. लय क्वालिटी आहेत महाराज यांच्या बाबतीत, सांगावं तेवढं कमी. अहो एक पोरग हे रस्त्याच्याकडे म्हैस सारत होत, मी गेलो त्याला म्हणलं म्हैस दूध देते का रे? तो मला देत नाही, काढावं लागत. लय क्वालिटी आहेत महाराज. अहो एका पोराला गुरुजीने सांगितलं 52 गावाची नाव सांगते का? अर्थ म्हणलं 40 गाव 12 झाले ना 52. लय क्वालिटी आहेत महाराज. अहो एका पोराच्या घरी मी गेलो आणि चहा प्याता प्याता एक मला म्हणतो, कीर्तन तुमचं आहे का? मी म्हणलं हा. मग तुम्हाला आपल्या प्रश्नाचं उत्तर द्या. मी म्हणलं आलं तर देईल बुवा, तुम्हाला नाही आलं तर 200 घेईन. मी म्हणलं देईल बुवा. मग त्याने मला प्रश्न विचारला, उभा राहिला बसला नाही आणि गेला आला नाही, आपली तर अकलच बंद झाली. मी म्हणलं नाही येत बुवा. मग तुम्हाला साधं कळत नाही का? तू का वैकुंठाला गेला आला नाही आणि पांडुरंग उभा राहिला बसला नाही? द्या 200. बोंबला दिले 200, आणि 200 घेतल्यावर तू म्हणतो अजून एक विचारू का? आता एवढी चिरल्यावर काय चिरित भाऊ? तो म्हणला नाही 200 एक फ्री. मग त्यांनी मला दुसरा प्रश्न विचारला, माणूस एका पायावर कधी उभा राहतो? मी म्हणलं नाही येत बुवा. मग तुम्हाला साधं कळत नाही का? चेडीने असताना काय क्वालिटी आहेत बार, लय अहो एक पोरगा शाळेत लय बडबड करायचं, त्याला गुरुजी म्हणले उठ, कोणाचा आहे तू? कोणाचा आहे? तुम्हाला कोणाचा आहे असं काय घेणं आहे? मग त्याला गुरुजी म्हणले तुझा जन्मदिवस काय? ते कारचं गुरुजीला ते कारचं म्हणलं गुरुवार. ते कारचं गुरुजीला म्हणलं तुमचा? गुरुजी म्हणले रविवार. तुम्हाला खोटं बोलायचं काय? रविवारी सुट्टी राहती. काय क्वालिटी आहेत बार. यांच्या नादी लागणं म्हणजे सोपं नाही मार. ही एक मंडळी आणि ती पेतडी एक मंडळी, या दोन्हींच्या नादीत लागू नये. ती मंडळी काय साधी काय? लय क्वालिटी आहेत. एक दारू पेलं लघवीला बसलो, लघवी झाली आणि ते उठाय गेलो, त्याला उठायचे वाकडं झालं. ती उठायचे ना, ती घाई डॉक्टर गेलं. डॉक्टर म्हणले काही नाही, त्यांना घाई पायजमाच्या बटनात शर्टाचं बटन घातलं. लय क्वालिटी आहेत, लय क्वालिटी. एक दारू पेलं
आणि स्टँड वर गेलं. एसटी आली आणि ती एसटीत बसलो, पण ते पुढं बसलं ते गिअर बॉक्सवर, ते राहतं ना ते गिअर बॉक्स, आणि ते नुसतं ड्रायव्हर का पाहायचं, नुसतं ड्रायव्हर का पाहायचं. ते एसटी 50-60 किलोमीटर गेली, ड्रायव्हर कंडक्टर चहाला उतरले, हे काय उतरलं नाही, बसूनच राहिलं. ड्रायव्हर कंडक्टर चहा पिऊन आले, कंडक्टरनं बेल मारली, ड्रायव्हर गाडी चालू करायला गेलो, त्याला गिअरच सापडाना. ते इकडं पाय तिकडं पाय, गिअरच सापडाना. हा त्याला म्हणला काय सापडू राहिले तुम्ही, तुम्हाला गिअरच सापडाना, तुम्हाला गिअर आहे का, हा गिअर आहे का म्हणला. मी बसलो तसा पाहतोय, तुम्ही त्याला मागणे पुढान मागणे पुढान, मला वाटलं तुम्हाला उपसा ना, मी एका खासक्यात काढून टाक. काय क्वालिटी आहेत अहो, 2-3 जण यांच्या लय क्वालिटी आहेत महाराज. अहो 2-3 जण दारू पिली आणि 8-8:30 वाजता त्यांचं असं ठरलं की आज मटण खावं लागते म्हणले. मग एक म्हणला बा आता दुकानं बंद झाली बा, मिळणार नाही. मग एक म्हणला आपल्या घरी बोकड आहे म्हणला बा, पण माझी बायको ना गाठी म्हणला, ती झोपल्याशिवाय काय बोकड आणता येणार नाही. मग हे म्हणले ती झोपल्या आणू, आपल्याला काय. हे गेले रात्री 11-11:30 वाजता, यांनी ते आणलं, कापलं बिपलं, खालं बिलं, फुल टाईट झाले 5-5:30 वाजेपर्यंत. आणि 5 वाजता उतरली ती थोडीशी, ती निघालं घरी. बायको अंगण झाडीत होती, त्यानं पाहिलं शिव्या देती का काय, बायको ना पाहिलं.